श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय मौली ज्ञानेश्वर महाराज जय सद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. पाचशे 12 झाला नाही का रात्री. हा सर्वाविषयी माझा त्रासलाशी जीव आता कोण भाव निवडू एक. संसाराची मज नसाहीची वार्ता अनेक म्हणता माझी कोणी. देह सुख काही बोलिले उपचार विषय ते आदर बंद वाटे. उपाधी दाटणी प्रतिष्ठा गौरव होय माझा जीव कासा विष. तुका म्हणे काही आणिक नसाहे आवडती पाय वैष्णवांचे. देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण ज्या मूर्ती. व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला नमो कॉल होल्ड पर सद्गुरु ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. पूर्ण आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहें. The person you are. सर्वाविषयी माझा त्रासलाशी जीव आता कोण भाव निवडूया. सर्व ऐहिक व परत्रिक विषया संबंधाने माझा जीव अति त्रासलाय. आता कोणत्या वस्तूचा त्रास आला आहे म्हणून निवडून सांगू. संसाराच्या तापे तापलो मी देवा. करिता या सेवा कुटुंबाची. आता संसाराचा त्रास प्रत्येकालाच माहिती आहे ना. काय सांगणार आहे. याच्यातून कोण सुटलाय नाही का. जीव त्रासलाय म्हणले. आता सांगू तरी काय मग नाही का कोणता कोणता त्रास येतो. काय निवडायला जागा आहे नुसता त्रासच आहे ना प्रत्येकाला. संसाराची तर गोष्टही मला सहन होत नाही आणि दुसऱ्याने हा माझा याशी म्हटले असता ते मला सोसत नाही. काय संसार म्हणजे तर्कामध्ये जसं ऊस घालते तर पिळूनच निघतो ना. त्याला तर मागही जाता येत नाही. त्याला पिळून निघणे तेवढाच पर्याय असतो. तसं आपण एकदा संसारात पडलो. संसारात म्हणजे एकदा हे शरीर मिळालं का आपल्याला आईच्या पोटात असताना पासूनच सुरू आहे ना. 9 मास कष्टलासी दव्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाड तुझी मान अडकली. अकांत ते जननी ये दुःखे धाय मोकली. परियंदे मदल सा सोम जो जो रे बाळा. आहे कृष्ण माऊली भजे ते हरिहरा शरण जाई गोविंदा. परियंदे मदल सा सोम जो जो रे बाळा. गर्भवासात आलं आईच्या पोटात का संसार सुरू होतोय. दुःख सुरू होतंय. तर पार काठीवर जाऊस तर नाही का ते शरीर सोडूस तर असं आहे. म्हणून या संसाराच्या गोष्टी मला सहन होत नाही.
चांगली मऊ गादी, अंगाला चंदन लावणे, पुष्पमाला इत्यादी देहाला सुख देणाऱ्या उपचारापासून मला सुख न होता त्यांचा आदर आगर ते भोगणे विश्वत वाटते. आता बंधनच वाटत. आता वर गाद्या घेतल्या काय हम्म. आणि चंदन लावलं काय आणि माळा घातल्या का आतून पेटलंय ते. हं? आतून धडकलंय ते. आतमध्ये दुःख होतंय हा. ते. रोग झाला हेलेला हम्म. आणि इंजन पखलेला इंजेक्शन. तसं वरून चंदन लावलं काय काय खायला दिलं काय लय भारी गाडी दिली म्हणून काय होणार आहे. हम्म. आतमध्ये दहा या आतमध्ये जळत आहे मन तापत आहे असं. हे विरहिणीमध्ये किती ठिकाणी न लावा चंदन न घाला अंगण विंजन वारा अविन शून्य शेजारोगी माये माझा बळीया तो पंढरीचा रानाव नंद नंदनो घडी घडी आणा. तो जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आगच विधत नसती नाही का. हा. शांत होतच नाही तसं हे चित्त. हे दुपारी महाराजांचं चरित्र ऐकत होतो. हम्म. एक रामदासी आला होता वयोवृद्ध. मग त्याचं कीर्तन झाल्यानंतर महाराजांनी त्यांना गाठलं. मग हम्म. महाराज आता ते वयोवृद्ध होते. हम्म. हे तुम्हाला देवाचं दर्शन झालं का म्हणले महाराज. हा. ते म्हणले नाही बाबा. ते सद्गुरूशी होत नाही म्हणले बाबा. हा. म्हणले बाबा आता ते वयस्कर होते ते अनुभवी होते. म्हणले बाबा सद्गुरू शिवाय चित्ताला शांती भेटत नाही म्हणले. हम्म. शांत होत नाही चित्त. तोच मुद्दा आहे नाही तर मग हम्म. चंदन लावा. आता आपण सगळंच अनुभव घेणारी माणसं आहोत ना. हम्म. त्या पाणी प्यायल्याशिवाय जशी तृप्तता नाही हा. तसा परंपरेनं आलेला जो अनुग्रह जोपर्यंत आपल्याला भेटत नाही ना कशा नाही काही जात नाही ना. हा. दुःख झालंय स्वस्वरूपाच्या अज्ञानानं. मग दुःख स्वस्वरूपाच्या ज्ञानानं जाईल. दुसरं कशानं जाईल. हा. दुसरं काही करू द्या. वेद पाठ करू द्या नाही तर ग्रंथ पाठ करू द्या नाही तर मग त्याला तप करू द्या नाही तर काही करू द्या काहीच होणार नाही. पुण्य होईल लय झालं सिद्ध प्राप्त होतील पण चित्ताची तळमळ नाही थांबणार. शांत नाही होणार ते. हम्म. शांत नाही होत. ही तुकोबराय म्हणतात चांगली मऊ गादी अंगाला चंदन लावणे पुष्पमाला त्याची द्यायला सुख पण आतमध्ये मनाला इथं ताप झालेला आहे ना तो. हा. मला सुख न होतं त्याचा आदर आगर ते भोगणे मला विश्वत वाटते. बंधनवत वाटते. काय त्याच्यापासून काय होणार आहे. तो आनंद नाही ना. हम्म. वरून काय होणार आहे हो. वरून औषध बेंड आतमध्ये ठसठस करतंय आणि वरून त्याला नसतं हे केलं काय होईल. त्याला आतून फोडावं लागेल ते. हा. ते चांगलं फोडून सगळं बाहेर काढावं लागेल नाही तर मग ते ठसठस करणारच आहे नाही का. हम्म. तसं आहे दुःख आतमध्ये झालंय. माझा कोणी मोठेपणा वर्णन केला अगर मला कोणी मोठा मान दिला तर त्या उपाधीने मला संकोच होऊन माझा जीव अतिशय कासावीस होतो. हे मोठेपणा हे लोकेशना कीर्ती हे काय आहे. येडेपणाच आहे ना तो सारा. हम्म. साधूला वास्तव तर माहिती नाही सगळं कोणामुळे झालंय. हा. एखादा कार्यक्रम झाला तर किती वाह वाह करते लोक. हम्म. आता वाह वाह कोणामुळे वर खरं पाहिलं तर हा ही शक्ती
त्याच्या अगोदर बरी नाही मग वापरली आपण. हं? हा. त्याच्या अगोदर काय झालं होतं मग? नाही ना. शक्ती संताशिवाय प्रगटच होत नाही. हम्म. प्रगट होत. हनुमंतराला विचारलं होतं ना, हा. आज तो कोण आहे वालीला मारलं म्हणले कोण? हा? हा. वालीला मारायला काय अडचण होती? एवढा पराक्रमी होता तू. हम्म. त्यावेळेस वालीला का नाही मारलं सुग्रीवाचं? आणि त्यांचं एवढं युद्ध झालं, सुग्रीव तुझा मित्र. तोपर्यंत गुरुची भेट व्हायला नव्हती ना. हा. भेट कधी झाली? पंपा सरोवरला जेव्हा ते आले तिकडून. मग हे ऋषमुख पर्वतावर होते. आता हे सगळे 4-5 जण होते ना सुग्रीवाबरोबर. हम्म. आणि मग त्यांनी ते राम लक्ष्मण पाहिले. हनुमंतरायानं परीक्षा घेतली. आता तो बराच मोठा रामायणामध्ये गोड विषय आहे. पण ज्या वेळेस सद्गुरूंची भेट झाली म्हणजे रामाची भेट झाली तेव्हाच शक्ती प्रगट झाली ना मग. हा. म्हणजे जरी तुकाराम महाराज म्हणले एखाद्यानं माझ्यावाला लय मोठा हे केलं, मान दिला, लय माझं वर्णन केलं, लय मोठेपणा मला ते आवडणच कसं? ज्याला वास्तव कळालं ना, ते लक्षणच सांगितले ना, पूज्यता डोळा न देखावी, हम्म. चातुर्य लपवी, महत्व हारवी, पिशेपण मिरवी जगामध्ये. त्याला माहिती आहे ही शक्ती कोणाची आहे? ही रामाच्या कृपेनं झालंय. हा. माझ्या कृपेनं नाही. साधू अंगाला कासराच लागून देत नाही का? हम्म. कशी जगत गुरु तू. मला उलट त्रास होतो म्हणले, हा. जीव कासपीस होतो माझ्यावाला. आणि मोठेपणा देऊन मातीत घालायचीच काम आहे ना. हा. लय एक स्तुती केली ना एखाद्याची, हम्म. लय स्तुती केली कधी मातीतच घातलं म्हणून समजायचं, नाही का? हा. म्हणून मला स्वकीर्ती कानी नाही ऐकावी. हा. थांबू नाही तिथं. आपल्याला कोणी उदळ करीत असलं थांबू नाही तिथं. तुकाराम महाराज म्हणतात मला दुसरे काही सोसत नाही, एक विष्णू भक्ताचे पाय फार आवडतात. हे संत संगती आवडती थोडक्यात. हम्म. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. संत संगतीचे काय सांगू सुख. काय असतंय तरी हेच सुख असतं. हा. तेवढं आवडतं बा म्हणले फक्त, बाकी कोण आपलं लय हे करावा हे काय मला आवडत नाही. आणि काहींना ते जास्त आवडत. हा. ते किती वेळ असतं. त्याला काय ते काय तेवढ्या पुरतं तेवढं असतं नाही का. हा. म्हणून अनेक काही या उत्तराची काळ नाही आता माझं बोलावं या. भिन्न भेद हे भावना स्वभाव नवी, काही देव एकवीच गुण. गुण दोष कोणी निवडावे धर्म, कोण जाणे कर्म कर्म ते, तरीच भले आता न करावा संग, दुःखाचा प्रसंग सोडावा या. तुका म्हणे गुण गाई या देवाचे, घेई माझे वाचे ह्याची धनी. आता मला काही दुसरं बोलण्याचं कारण मला उरलं नाही. नाना प्रकारचा भेद हा केवळ आपल्या निरनिराळ्या भावनेचा प्रकार नाही काय. खरोखर देव हा एकच नाही काय. मग हा भेद का? भेद का दिसतो आपल्याला? काही वेळ झालेल्या माणसाला पिवळं दिसतं, मग जग पिवळं असतं का? नाही ना. जग काय आपल्या दृष्टीचा दोष येतो. हा. तसं जगामध्ये तसा भेद नाही ना. हम्म. विष्णुमय जग, पण म्हणणं वेगळं. आता विष्णुमय जग म्हणल्यानंतर मग काहीच राहिलं नाही ना. हा. आता आपण तर कोणाचा तरी द्वेष करतोय. हा. कोणाचं तरी करीतच असताना कोणाचंच करीत नाही असं थोडंच. हम्म.
ज्याचं ना आपलं जमत नाही त्याच्याबद्दल त्याला पाहिल्यावर थोडं मनात थोडं हे होतच ना. हा होता ना. म्हणजे हे ज्यावेळेस पूर्णच नष्ट होईल त्यावेळेस मग विष्णुमय जगत आहे ना. हा त्याचा द्वेष करतो म्हणजे त्याच्यात विष्णू नाही का मग? आहे ना. हा? आहे ना. म्हणजे बारीक बारीक जीवन जगायचं म्हणलं ना, हा वास्तवात परमार्थ करायचा म्हणजे प्रॅक्टिकलचा परमार्थ कठीणच आहे तसा. हम्म पण हळूहळू हळू त्या मार्गाला जावंच लागल. हळूहळू असं अंतःकरण बनावं लागल. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, हम्म मग वर्म सर्वेश्वर पूजनाची, मग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, नाही का? हम्म मग तिथं मोह राहत नाही, तिथं लोभ राहत नाही, ममता म्हातारी मरून गेली त्यामुळे ते सगळंच होतंय बरोबर. हम्म लोभ म्हणजे अज्ञान राहत नाही तिथं, रस नष्ट होतो. या अभंगातून महाराजांना असं सांगायचंय का भेदच नाही तर काय बोलायचं काय. हा भावनेमुळे एकमुळे तसा देवच जर एक आहे, हं, हम्म त्यात आपलं बुद्धी तशी नाही ना अजून. हा बुद्धी मान्य करीत नाही, निश्चय करीना ती अजून. हम्म देव तर एकच आहे. त्याच्याकरता अवतार घेऊन सांगितलंय सबका मालिक एक, सबका मालिक एक. आणि एकच आहे तो. हा हे त्याचे रूप अनंत रूपी अनंत विषयी देखील त्याचे. आणि संत आपल्याला तेच सांगतात तत्व, बाबा तत्व एक आहे. मूळ जो धागा आहे तो एकच आहे. हा मुक्ताबाईनं त्याच्याकरता किती म्हणजे एकच आहे माती, एकच आहे सोनं, एकच आहे धागा, हे सगळे दृष्टांत त्याच्याकरताच आहे ना. हा पण ही आपली जी बुद्धी आहे ना, बुद्धी, हम्म ही बुद्धी आहे ना आपली, त्याच्यामध्ये तो जड झालेली आहे बुद्धी, जड. हा का जड झाली? सूक्ष्म विचार आहे थोडा. म्हणतो म्हणजे झालंय काय नेमकं, देहाच्या संगतीनं बुद्धी झाली जड. हम्म देह जड आहे ना, हा ज्याच्या संगतीत राहते ती जडच होत असतं असे. आता हळूहळू तिला काय करायचं, देहाचा सोडायचा आहे ना तादात्म्य, हम्म म्हणून टाइम लागतो. बाकी परमार्थ तसा लय सोपा आहे. हा आता हे जे अवतारी महापुरुष असतात यांना काय एवढं लय कुठं नाही करावं लागत आहे. नाही ना. अहो, एकदा सांगितलं की झालं त्यांचं काम. एकदा सांगितलं ना तो शिवस्वरूप आहे, झाला शिवस्वरूप. इकडे कसा आपला निश्चय होतो. हा हं. आपलं नाव काय आपण कधी पाठ केलं का? नाही ना. रात्री जरी 12 वाजता हाक मारली तरी शंकरराव म्हणला गो म्हणतो, उठलो आलो आलो. किती निश्चय झाला. हा बिगर चिंतन करता. हम्म 5 मंगल झाले का निश्चय होतो लगेच. म्हणजे तसा निश्चय संतांचा इकडे लगेच होतो. म्हणजे एक महावाक्याचे नावे, काना वचनाची भीती. टाइम नाही लागत ना त्यांना. हा बुद्धी तेज आहे ना. हम्म आता आपल्याला तिकडे काय चाललं होतं, देव एक आहे. हा खरोखर देव हा एकविध एकच आहे. गुण आणि दोष आदी करून धर्माची कोणी निवड करावी, कर्म कशाला म्हणावे, अकर्म कशाला म्हणावे, कोणी जाणार. मूळ भेद नाही. भेद भ्रम अमंगळ भेद नाहीये. हे सगळ्याला काळाने अज्ञान, हम्म देहबुद्धी म्हणायचं थोडक्यात. हा देहबुद्धी आडवी आली, बाकी काय आहे दुसरं. जगद्गुरु तुकोबारायने आपल्याला फार बारीक बारीक गोष्टी अशा सांगितल्या. त्याच्यामुळे आपण गुणदोष पाहतो ना. हा आता गुण हे कशाचे, उपाधीचे आहे ना. हा चैतन्याच्या ठिकाणी काय ते गुण आणि दोष.
हम्म. एखाद्याचं आपलं नाही जमलं का लगेच त्याचे दोष पाहतो आपण. हा. फिगरेटिव्ह होतो काही असं हम्म. हे. आणि संतांना गुणदोष दिसत नाही, दृष्टी समजालेली असते ना. हा. समत्व चित्ताचे हेची सार जाण योगाचे. नाथाने ते आत्यांच्याचं पोरग उन्हात पाय पळत होते, रडत होते, उचलून घेतलं खुशाल. हा. म्हणजे भेद नाही ना त्यांच्या ठिकाणी. हा. हात बाकी काही नाही. हळूहळू आपल्याला तेच भेद घालायचा, बाकी दुसरं काय करायचं याच्यात. हम्म. एक दिसावा एवढंच आहे. सगळ्यामध्ये एक दिसावा, हा. सगळ्यामध्ये एकच दिसावा, एकच आहे. चष्मा बदलला का एकच आहे नाही का. हा. चष्मा बदलायचा आहे, बाकी काय. चष्मा म्हणजे बदलणं म्हणजे कृष्णांजन एक वेळा डोळा घालीत तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला सोजवा. खरोखर जर दुःखाचा संबंध दुःखाचा संबंध तोडायचा असेल तर कोणत्याही गोष्टीचा संग न करणे उत्तम. तुकाराम महाराज म्हणतात, ही माझी वाणी तू देवाची गुण गा आणि त्याच्या चिंतनाने तृप्त हो. दुसऱ्याचा संघ म्हणजे या देहाच्या संगतीमुळे एवढं झालंय ना. हा. तुला जर दुःखाचा संबंध तोडायचा आहे ना, हम्म. देहाचा संबंध तोडावा लागन. हा. तोडावा लागन म्हणजे काय, ते सोडायचा नाही तो. हम्म. आता दुःखाचा संबंध तोडायचा म्हणजे देह सोडून कसं जमन मग. हम्म. देहात राहूनच फक्त समजूत बात करायची का मी देह नसून मी देवाचा आहे, देव माझा आहे, समजूत बात करायची फक्त. प्रत्यक्ष देहाचा त्याग करून मग कसं काय आपल्याला ते सुख मिळालं. हा. विचाराचा विषय हा. हम्म. विचारांना ज्ञान झालं पाहिजे आपलं. अरे सुख ते आपलं स्वरूप आहे नाही का. हा. तुकाराम महाराज म्हणतात, ही माझी वाणी, व आपल्या स्वतःच्या वाणीला वाचेला म्हणतात. हम्म. तू देवाचे गुण गाय आणि त्याची चिंतनाने तृप्त होय. याचा अर्थ तृप्ती करता काय पाहिजे, चिंतन पाहिजे. चिंतन. चिंतनाशिवाय तृप्ती होणार नाही. तृप्ती झाली जैसी साधने सरती आपस. अर्जुना जव हा बोध भेटेना मना तव साधना भजावीच लागे म्हणले. हम्म. मग तृप्ती चिंतनानं. शेवटी येतंय चिंतनापाशीच. हा. चिंतनाला मन तर चिंतन म्हणलं त्याला फार हिवच वाजून येते. हा. बरोबर वाटतं, पण चिंतन म्हणलं की त्याला हिव वाजून येते. उन्हाळ्यात बी थंडी वाजते. आपुला विचार करीन जीवाशी काय या जनाशी चाड मग आपुले सोहित जाणती सकळ निरोधिता बळे दुःख वाटे. ऐको नाईको कथा कोणीतरी जाऊन या घरी निजो सुखे माझी कोण ओझ झाला शेवट देखून या वाट आणि का लागे तुका म्हणे भाकू आपली करुणा जयाची वासना तया फळे. मला जो काही परमार्थ संबंधाने विचार करणे तो मी जीवाशी करीन. मला जनाशी काय जरुरी. आता जन काय परमार्थ करून देतं काय. नाही ना. नाही का. ते काय घोड्यावरही चालून देत नाही म्हणत्या, हा. घोड्यावरही बसून देत नाही, पायी पायी चालून देत नाही, नाही का. हा. लय परमार्थ करायला लागला की कोणाही नाव ठेवतोय. हम्म. नाही केलं तर कोणा म्हणते आळशी आहे. पोट पिसायची एक अभंगाची महाराजांचा त्याच्यावर. हा. नाही का. समाजाचं काय, त्याच्यापेक्षा समाजाचा विचार करीत नाही म्हणले मी आता. हा. मला काय करायचं ते जन आपलं कल्याण करून घ्यावा. त्यांच्या नाती लागल्यावर मग ती इथंच हे करते ना. एखाद्या कुत्र्यानं जर ठरवलं आपल्याला गावात जायचंय, हम्म.
रस्त्याचे कुत्रे बरे त्याला गोडीने जाऊन तिची नाही का. हं? विनाकारण आडी येऊन त्याला तिथे तोडून टाकीते ना. हा. आता काही कारण आहे का वास्तविक पाहता, ते चाललंय ना गावात. पण ते जात बाई जाऊन नाही देत. नाही ना. त्याला एकच आहे, त्यानं जर शेप खाली गेली हम्म. आणि शांत जर गेलं तर एखाद्या वेळेस जाऊन देतील त्याला. तेवढा एकच त्याच्याकडे पर्याय आहे. त्यानं जर का वर शेप केली हम्म. मग नाही देणार त्याला. त्यांची भाषा त्यांना कळत असते. मग हम्म. तर आपण लिनता घेतली, थोडी माघार घेतली तर मग काय नाही, मग मग आपण बरोबर योग्य ठिकाणी जाऊ शकतो नाही का. हा. मला जो काही परमार्थ संबंधाने विचार करणे आहे तो मी जीवाशी करीन, मला जनाशी काय जरूर आहे. सर्व प्राणी आपले आपापले सोयीत जाणत आहेत. त्यांचा कृतकर्मापासून बलात्काराने निरोध करू गेले असता त्यांना दुःख वाटले. सांगायला जर गेलं, खरं बोललं तर सख्याला राग येतो. हं? हा. त्यांना व्यवहारातलं हित कळतं प्रत्येकाला. हम्म. व्यवहारातलं हित लगेच कळतं. पोराच्या हातात पैसे द्या सोडित नाही ती. हम्म. घेऊन पाहिजे त्याच्या हातात पैसे, ते परत सोडित का मुठी दोन. नाही ना. बाकी म्हणतो आपण सुद्धा. म्हणजे हे सगळ्यांनाच कळतं, पण खरं हित कुठं कळतंय. हा. खरं हित कळतंय संतांना, संतांचं काही कोणी ऐकत नाही. हम्म. ऐकतात नाही असं नाही, पण मग माझी कथा ऐकवत अगर ना ऐकवत, अगर आपल्या घरी सुखानं जाऊन निघत. कोणी ऐकू न ऐकू फायदा जास्त त्याला होईल ना. हा. स्वतःला तर होईन का नाही. हा. आणि देव ऐकतो ना. हम्म. आपणच म्हणतो ना, विठू जळी स्थळी भरला सर्वाभूती पाय एक वासुदेव, सर्वत्र देव भरला. मग तो ऐकत नाही का. हा. त्यानं जरी ऐकली तर लई झाली ना. मग हा. आपण स्वतः सांगतोय, स्वतः ऐकतो, आपलंही काम होतं आणि देव ऐकतो म्हणल्यानंतर मग बाकीचे ऐकू नाही तर कोणी झोपू. हम्म. तुकाराम महाराज म्हणतात, माझी कथा ऐकवत अगर नाही ऐकत. लईच लोक पाहिजे, लईच सगळं डेकोरेशन पाहिजे. हम्म. तरच कार्यक्रम. एवढ्या एवढ्या माणसात कुठं कार्यक्रम कथा होत असते का. हा. ही कथा कोणा करताय मग. अरे माझा श्रोता वक्ता पांडुरंग म्हणले भंडारा डोंगर. कोण श्रोता आणि कोण वक्ता होता. तुझी माझा श्रोता आणि तुझी माझा वक्ता, तूच माझं सगळं म्हणले आता नाही का. हा. चाललंय पाहिजे. देव ऐकतोय नाही का. हम्म. देवा करता भजन, देवा करता कथा. हा. देवा करता कथा करणारी कोण भेटन बा आता. हल्लीच्या काळात अवघडच आहे जरा. हा. फुकट कोण काही म्हणतो. फुकट कोण करीन. फुकट करीन पण निदान मोठ्यापणे तरी लागेल त्याला. मग हा. काहीतरी लागेलच ना. हा. तुकाराम महाराज म्हणतात मला काहीच नको. माझी कथा ऐकवत अगर नाही ऐकवत, अगर आपल्या घरी सुखाने जाऊन निजोत, ह्या परमार्थामध्ये माझा काय चांगला शेवट लागला की तो पाहून दुसऱ्यांना परमार्थाचा मार्ग चांगला लागेल. तर महाराज म्हणतात, आम्ही आपल्या स्वतःविषयी मात्र देवाजवळ काकुळती येऊ, त्याची करुणा भाकू, त्याची जशी वासना असेल तशी त्याला ती फलद्रूप होईल. आम्ही भगवंताकडे फार विनंती करू म्हणले. हम्म. करुणा भाकू, काकुळती येऊ, आणि जे आमच्या बरोबर येतील त्यांचं कल्याण होईल. नाही का. आणि आता संतांनी सांगितलं भगवंत ऐकतच असतो. पहिलं संतांचं ऐकत असतो नाही का. म्हणून कळबळा एक साधूला आपला चिंतन घडावं, श्रवण घडावं. श्रवण फार श्रेष्ठ आहे. खरं ज्ञान श्रवणानं प्राप्त होतं बरं का. हा. ज्याला अज्ञानानं जे मुक्त होतो,
श्रवणी कीर्तनी झाली ती पाहून म्हणलं ना. हम्म. श्रवणी फार श्रेष्ठ आहे. श्रवण भक्ती एक नंबरला घेतली महाराजांनी. हम्म. कारण असं आहे, महात्म्याने सगळं ग्रंथ वाचून त्याचं मनन चिंतन निधिध्यासन सगळं करून मग त्याच्या मुखातून जे बाहेर येईल ते सगळं त्याचा सारच असतो ना. हा. आता हे वेदाचं विवरण आहे, आपल्याला वेद पाहायची गरज राहिली का आता? नाही ना. नाही ना. तिने कष्ट घेऊन सगळं आईचं आपल्या करता आणून दिलं ना गाथा. हा. आपण गाथा पाहायचं फक्त, बाकी काय वचक पचक करायची. हम्म. असं आहे ना. म्हणून श्रवण फार श्रेष्ठ आहे. अजून कष्ट घेऊन सगळं त्याच्या मुखातून जे बाहेर येतं ते आयतच येतं ना. मग हा. आपण आयतं जर कमवून ठेवलं असलं कामाला जायची गरज आहे का? नाही ना. असं आहे ना. आयतं घर बांधले आता त्याला इथं आणायचं का वाळू आणायचं काहीच नाही ना आणायचं. हम्म. असं आहे. तसं संतांनी आपल्या करता योग्य मार्ग योग्य रीत सगळी सांगून ठेवली. आता आपण फक्त काय करायचं, चिंतन करायचं आणि श्रवण करायचं. हम्म. कुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय. संत तुकाराम महाराज. जय.